हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल. आपण डिस्कस करतोय चॅप्टर EMI इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. लास्ट 2-3 व्हिडिओजमध्ये आपण डिस्कस केलेले आहेत फॅरेडेज लॉज अँड लेन्झ लॉ, ज्यामध्ये आपण असं सांगितलं होतं की एखाद्या कॉइलमधून किंवा सर्किटमधून पास होणारा मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज झाला तर त्या सर्किटमध्ये एक इमॅजिनरी बॅटरी तयार होते, इंड्यूस होते किंवा एक EMF इंड्यूस होतो आणि त्या EMFमुळं त्या कॉइलमधून करंट पास होतो आणि मग तो फ्लो होणाऱ्या करंटची डायरेक्शन लेन्झ लॉचा यूज करून कशी फाइंड आउट करायची हेही आपण डिस्कस केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण अशीच एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट स्टडी करणार आहोत. मोशनल EMF म्हणजे काय आहे तर सपोज आपल्याकडे एक कंडक्टिंग रॉड आहे आणि इथं स्पेसमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे. सपोज मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी आहे, तर जर मी या रॉडला ह्या मॅग्नेटिक फील्डमधून असं फास्टमध्ये मूव्ह केलं, मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्सला क्रॉस करत, तर प्रॅक्टिकली असं ऑब्झर्व करायला मिळालं हा रॉड जो आहे तो एका बॅटरीमध्ये कन्वर्ट झाला. म्हणजेच या रॉडचे हे जे एंड्स आहेत याच्या अक्रॉस एक पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झालं, ज्याला आपण व्होल्टेज असंही म्हणतो. मग हे कशामुळं होतं, का होतं, हे आपण मोशनल EMF या सेक्शनमध्ये स्टडी करणार आहोत. एक लार्ज सेक्शन आहे, यामध्ये डिफरंट कंडिशन्स आहेत. या सेक्शनवरती मिनिमम 3 व्हिडिओज तरी असतील, कारण याच्या डिफरंट कंडिशन्समुळं. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण जी कंडिशन स्टडी करणार आहोत त्यामध्ये मोशनल EMF ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन ऑफ ए कंडक्टर ही कंडिशन आपण स्टडी करणार आहोत. कारण नेक्स्ट व्हिडिओ आपला असणार आहे मोशनल EMF ड्यू टू रोटेशनल मोशन ऑफ कंडक्टर. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण जी कन्सेप्ट घेणार आहे यामध्ये आपल्या कंडक्टरची मोशन ही कशी आहे, ट्रान्सलेशनल. आता ट्रान्सलेशनल मोशन तुम्हाला माहीत असेल कशी असते. कधी म्हणतो आपण मोशनला ट्रान्सलेशनल? इफ द ऑब्जेक्ट मूव्स फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट, एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला ऑब्जेक्ट मूव्ह झालं, शिफ्ट झालं, तर त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सलेशनल. आणि एका फिक्स पॉईंट थ्रू जर एखादा ऑब्जेक्ट असं रोटेट होत असेल तर त्याच्या मोशनला काय म्हणतो आपण, रोटेशनल मोशन, जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. मग आता ही कन्सेप्ट स्टडी करताना परत यामध्ये आणखी 2 पार्ट्स आहेत. म्हणजे यात जो EMF इंड्यूस होतोय किंवा त्यामध्ये जी बॅटरी, इमॅजिनरी बॅटरी तयार होते, ते कॅल्क्युलेशन करण्याच्या 2 मेथड्स आहेत. दोन्हीचे रिझल्ट सेमच आहेत, पण त्याच्या 2 मेथडनं, सिम्पल मेथडनं आपण याला डिराईव्ह करणार आहेत. डेरिव्हेशन आहेत जी थेरीमध्ये दिलेले आहेत, इम्पॉर्टंट आहेत पण सिम्पल आहेत. ओके, सो टू अंडरस्टँड दिस कन्सेप्ट आय ड्रॉ हिअर ए डायग्राम. कन्सेप्ट लक्षात आली आपली काय आहे, मोशनल EMF म्हणजे कंडक्टरच्या मोशनमुळं त्या कंडक्टरमध्ये तयार झालेली बॅटरी, म्हणजेच त्या बॅटरीचा EMF. मोशनल EMF ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन ऑफ ए कंडक्टर. लक्षात आलं. आणि त्यामध्ये ह्या मेथड काय आहे ते नंतर सांगतो मी, आधी डायग्राम समजून घ्या. क्रॉसचं मिनिंग काय, आता भरपूर वेळा यूज केलं त्यामुळे कळालं असेल. क्रॉस रिप्रेझेंट्स दी इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड. इनवर्ड डायरेक्शन नसलेली मॅग्नेटिक फील्डचा अर्थ झाला क्रॉस. एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे इथं सगळीकडे अशी. ओके, ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये मी काय केलंय, एक रेक्टँग्युलर इथं कॉईल आहे. कॉईल कन्सिडर करा किंवा याला असं आपण म्हणू, रेल्वेचे ट्रॅक असतात ना, त्या ट्रॅकसारखं एक कंडक्टिंग रॉड्स आहेत इथं. ओके, हे असं कंडक्टिंग आहे, कनेक्ट आहे. ब्लॅक कलरचं ते दाखवलंय मी, हा C शेपमध्ये. ओके, आणि याच्यावरती दुसरा एक रॉड जो फ्री आहे, हा वेगळा रॉड आहे. रेड कलरचा हा जो दाखवला आहे मी तुम्हाला, BC, हा एक सेपरेट रॉड आहे आणि जो या ट्रॅकवरती असा स्लाइड होऊ शकतो. फ्रिक्शनलेस सरफेस आहे असं म्हणूया. आणि त्याच्यावरून हा इझिली काय होऊ शकतोय, इथं असा मूव्ह होऊ शकतोय. म्हणजे याच्यावरून आपण याला स्लाइड करू शकतोय. ओके, लक्षात आलं. B स्टँड्स फॉर द मॅग्नेटिक फील्ड इन इनवर्ड डायरेक्शन. ओके, एक रॉड आहे आणि इथं BC हा रॉड, आता इथं हे एक खाली असलेला हा ट्रॅक आहे असं कन्सिडर करा फक्त, एक कंडक्टिंग. आणि याच्यामध्ये आपण हा रॉड प्लेस केला आहे. हे जे कंडक्टर म्हणतोय आपण तो आपला हा कंडक्टर कोणता, BC. दिस BC कंडक्टर इज प्लेस्ड like this, means the length of this conductor is perpendicular to the magnetic field, direction of magnetic field. इथं असं आपण याला काय केले, प्लेस केले. काही पॅरामीटर्स घेतलेत मी इथं. दिस लेंथ AD विल बी L, याची लेंथ काय दिले, L दिले. मीन्स दिस लेंथ ऑफ दिस रॉड BC विल बी L. या रॉडची लेंथ ही L आहे असं इमॅजिनरी कन्सिडर करा. ओके, आणि रॉडला मी इथं प्लेस केलं आहे, म्हणजे या एंडपासून रॉडचं डिस्टन्स किती, X डिस्टन्स इथं यूज केलं आहे.
हा सेटअप झाला आपला. आता आपण काय करणार आहोत तर रॉडला मूव्ह करणार आहोत, कारण रॉडची कसली मोशन असली पाहिजे, ट्रान्सलेशनल मोशन, म्हणजे त्याला मूव्ह केलं पाहिजे तरच त्याच्यामध्ये एक EMF इंड्यूस होतोय असं म्हटलंय आपण. त्याच्या मोशनमुळे इंड्यूस होणारा EMF म्हणजे त्याच्यात तयार होणारी बॅटरी. हे कसं तयार होतंय आपण स्टडी करूया. आता याला मूव्ह करायचं आहे म्हणजे काय, फोर्स वगैरे अप्लाय करून आपण याला मूव्ह करू शकतो. सपोज याला फोर्स अप्लाय करून आपण इकडे या डायरेक्शननं काय केलं, मूव्ह केलं. नाव दिस रॉड इज इन मोशन विथ व्हेलॉसिटी फी. या डायरेक्शन आपण रॉडला असा इकडं मोशनमध्ये आणलं आणि त्याची व्हेलॉसिटी काय आहे आता, फी एवढ्या व्हेलॉसिटीनं तो रॉड काय होतोय, मूव्ह होतोय. आणि ज्यावेळी हा रॉड असा मूव्ह व्हायला स्टार्ट झालं त्यावेळी प्रॅक्टिकली असं ऑब्झर्व करायला मिळालं की ह्या रॉडचे हे जे दोन एंड्स आहेत ह्या दोन एंडच्या अक्रॉस एक EMF इंड्यूस झाला. आता EMF स्टँड्स फॉर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तो काय ॲक्च्युली फोर्स आहे का, EMF इज नथिंग बट दी पोटेन्शियल डिफरन्स. या चॅप्टरमध्ये तर आपण EMFचं मिनिंग हे फीच घेणार आहोत. E = फी असंच कन्सिडर करायचं. फी स्टँड्स फॉर पोटेन्शियल डिफरन्स, ज्याला आपण ओहम्स लॉमध्ये V = IR घेतो. लक्षात येते, EMF करंटमध्ये स्टडी केलेला आहे आपण, तो इंड्यूस होतो असं प्रॅक्टिकली ऑब्झर्व करायला मिळालं. ॲक्च्युअलमध्ये आता काय होतंय बघा, व्यवस्थित स्टडी केलं तर ते इमॅजिनरी कन्सेप्ट आहे थोडी, लगेच लक्षात येईल. थोडा आधीचा पार्ट यूज करायचा आहे. ओके, आता हा कंडक्टर आहे. BC इज एक कंडक्टिंग रॉड, आणि कंडक्टर म्हटलं की त्या कंडक्टरमध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, हे तरी मान्य. लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स या कंडक्टरमध्ये आहेत, बट दिस कंडक्टर इज इन मोशन. आता कंडक्टर इकडं मोशनमध्ये आहेत म्हणजेच त्या रॉडमधले इलेक्ट्रॉन्सही मोशनमध्येच आहेत की. अँड इफ चार्ज पार्टिकल moves in a magnetic field, then those particle experiences force. लॉरेन्स फोर्स म्हणतो आपण त्याला. कुठला फोर्स, लॉरेन्स फोर्स. काय असते त्या फोर्सची व्हॅल्यू, अकॉर्डिंग टू लॉरेन्स फोर्स F= असा स्टडी केला होता आपण, Q = φ⁻× B⁻. म्हणजे हा रॉड ज्यावेळी काय होतो, मोशनमध्ये येतो, त्यावेळी ह्या रॉडच्या आतमध्ये जेवढे काही इलेक्ट्रॉन्स होते, फ्री इलेक्ट्रॉन्स, त्या फ्री इलेक्ट्रॉन्सवरती ह्या मॅग्नेटिक फील्डनं काय अप्लाय केला, फोर्स अप्लाय केला. का, कारण ते इलेक्ट्रॉन आहेत, रॉड मोशनमध्ये आल्यामुळं ते इलेक्ट्रॉन्सही मोशनमध्ये आले, आणि इलेक्ट्रॉन किंवा चार्ज जर मॅग्नेटिक फील्डमधून मूव्ह होत असेल तर ती मॅग्नेटिक फील्ड त्याच्यावरती काय अप्लाय करते, फोर्स अप्लाय करते. हा एवढा फोर्स असतो ज्याला आपण लॉरेन्स फोर्स म्हणतो. किंवा इथं आता हे लक्षात घ्या आधी, φ⁻× B⁻. इथं φ⁻ मीन्स डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, B⁻ means direction of magnetic field. φ⁻ and B⁻ are perpendicular to each other. इथली सगळ्यात महत्त्वाची कंडिशन लक्षात ठेवा. हिअर B⁻ डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, φ⁻ डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, अँड L⁻ लेंथ वेक्टर म्हणजे ह्या रॉडची लेंथ. ऑल दीज थ्री आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर. हे तिन्ही पॅरामीटर एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, आणि तरच हा फॉर्म्युला यूज करायचा थेरीतल्या एक्झाम किंवा नीट JEEच्या एक्झाम्पलमध्ये सॉल्व करताना. लक्षात ठेवा, कारण यामध्ये परत जर परपेंडिक्युलर नसतील तर काय करायचं याची एक वेगळी मेथड आहे, ती आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये जे फॉर्म्युले बनवतोय आपण त्यामध्ये लक्षात ठेवा ही कंडिशन असावी, मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन इनवर्ड आहे, व्हेलॉसिटी इकडं आहे, आणि रॉड इकडं असं आहे. रॉड, व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड हे तिन्ही पॅरामीटर एकमेकांना कसे आहेत, म्युच्युअली परपेंडिक्युलर. लक्षात येते, या टाईपमध्ये आहेत, तरच हा फॉर्म्युला आजच्या व्हिडिओमधला यूज करता येतो. आता बघूया याच्यामध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत, चार्ज पार्टिकल, त्या सगळ्यांवरती हा काय अप्लाय झाला, फोर्स अप्लाय झाला. आता फोर्स अप्लाय झाल्यावर आपण तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन्स ॲक्सेलरेट होतील. आता ॲक्सेलरेट कोणत्या डायरेक्शननं, ज्या डायरेक्शननं फोर्स अप्लाय केला आहे, कसे ॲक्सेलरेट होतील सांगा. फोर्स कोणत्या डायरेक्शननं असेल, फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल यूज करा. पण फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल यूज करताना प्रॉब्लेम बघा, व्यवस्थित बघा. व्हेलॉसिटीची डायरेक्शन, इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी इकडं आहे, मिडल फिंगर यूज करतो आपण. मॅग्नेटिक फील्डला 4 फिंगर इनवर्ड, देन थंब शोज द डायरेक्शन ऑफ फोर्स. आता फोर्सची व्हॅल्यू इथं चार्ज म्हणाल तर इलेक्ट्रॉनवरती चार्ज कसा असतो, निगेटिव्ह असतो. मग इलेक्ट्रॉनचा चार्ज घेतला तर हे मायनस झालं, आणि याचा अर्थ ॲक्च्युली अशी फोर्सची डायरेक्शन आहे पण निगेटिव्ह असल्यामुळं हे वरती नाही तर फोर्स कुठं, डाऊनवर्डला येतो. फोर्स कोणत्या डायरेक्शननं अप्लाय झाला, डाऊनवर्ड. म्हणजे इलेक्ट्रॉन ह्या रॉडमध्ये कोणत्या डायरेक्शननं मूव्ह होतील. आता लक्षात ठेवा, हा रॉड इकडं मोशनमध्ये आहे, आणि तो इकडं मूव्ह होत असताना ह्या रॉडमधले इलेक्ट्रॉन्स कुठं मूव्ह होतील, डाऊनवर्डला. म्हणजे आता इलेक्ट्रॉन्स ॲक्सेलरेट झाले. कसं होणार बघा, सपोज दिस इज अवर रॉड, हा आपला काय झाला, रॉड झाला, हा रॉड BC.
हा मोशनमध्ये आहे इकडं, याची व्हेलॉसिटी किती आहे व्ही बार आहे. हा इकडं मूव्ह होत असताना याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स या डायरेक्शननं काय होतात मोशनमध्ये येतात. आता निगेटिव्ह चार्जेस इलेक्ट्रॉन इथं गॅदर होतील म्हणजे हा एंड जो आहे तो निगेटिव्हली चार्ज होतो. इथलं पोटेन्शियल वाढत जातं पण निगेटिव्ह पोटेन्शियल. इलेक्ट्रॉन्स इकडं निघून गेल्यामुळं इकडच्या एंडला पॉझिटिव्ह पोटेन्शियल येतं आणि मग इथं पॉझिटिव्ह पोटेन्शियल तयार होतं हाय पोटेन्शियल, इथं निगेटिव्ह पोटेन्शियल तयार होतं. अँड सो देर इज ए पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन दिस टू एंड. ह्या रॉडच्या दोन, आता इथून इकडे तर जाणार नाहीत ना कुठं, मग ह्या रॉडच्या दोन एंडच्या अक्रॉस एक पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. का क्रिएट झाला याचं रिझन कळालं. इलेक्ट्रॉन इकडे सगळे फोर्समुळे शिफ्ट झाले, हा एंड निगेटिव्हली चार्ज झाला, हा एंड पॉझिटिव्हली चार्ज झाला. अँड देर इज सम पोटेन्शियल डिफरन्स इज क्रिएटेड इन बिटवीन दिस टू एंड्स ऑफ रॉड. फी ज्याला म्हणतो आपण, आणि या टॉपिकमध्ये फीलाच काय म्हणतोय आपण ई म्हणतोय. फक्त पोटेन्शियल डिफरन्सच्या ऐवजी EMF म्हटले, कारण आपण ते इंटरनल रेजिस्टन्स वगैरे सेलचा काही घेणार नाही, त्यामुळं E इक्वल टू व्हीच घेणार आहे. सो हिअर ए पोटेन्शियल डिफरन्स इज इंड्युस्ड अक्रॉस द एंड्स ऑफ दिस रॉड. आता ॲक्च्युअलमध्ये काय होत असतं इथं, तर प्रॅक्टिकली सांगायचं असेल तर देर इज ॲन इलेक्ट्रिक फील्ड इंड्युस्ड विदिन दिस रॉड. या रॉडच्या आतमध्ये जसं सेल क्रिएट करतो तशीच एक इलेक्ट्रिक फील्ड इथं काय होते इंड्यूस होते. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह डायरेक्शन असते आपल्याला माहिती आहे. रॉडच्या आतमध्ये एक अशी इलेक्ट्रिक फील्ड सेटअप होते आणि त्या इलेक्ट्रिक फील्डमुळं हे इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय होतात मोशनमध्ये येतात. इलेक्ट्रॉन्स काय येतात मोशनमध्ये येतात. आणि मग इलेक्ट्रॉन्स मोशनमध्ये आले, आता सपोज इलेक्ट्रॉन्स मोशनमध्ये आल्यानंतर हे इलेक्ट्रॉन्स इकडं आले, इथं पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला आणि मग आपल्याला माहिती आहे हे सेलसारखं तयार झालं. म्हणजे हे सिमिलर कशाला आहे बघा, हे याला सिमिलर झालं. आता हे पॉझिटिव्ह टर्मिनल, हे निगेटिव्ह टर्मिनल. हा रॉड, दिस रॉड इज सिमिलर टू दिस, म्हणजे हा रॉड एका सेलमध्ये कन्वर्ट झाला. रॉड कशात कन्वर्ट झाला आहे, हा एका सेलमध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे सिम्पल कन्सेप्ट आहे. आणि या सेलला किती EMF आहे, E एवढा EMF आहे. म्हणजेच ह्या रॉडच्या मोशनमुळं ह्या रॉडमध्ये काय इंड्यूस झाला EMF, अँड वी कॉल दिस ॲज मोशनल EMF. रॉडच्या मोशनमुळं त्या रॉडमध्ये जर EMF इंड्यूस झाला तर त्याला काय म्हटलं आहे आपण मोशनल EMF म्हटलं. एक सिम्पल कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. ॲक्च्युअलमध्ये काय होतं कळालं. आता याचा फॉर्म्युला डिराईव्ह करूया आपण. ओके, फॉर्म्युला डिराईव्ह करणं तर याहीपेक्षा सोपं आहे. कसा फॉर्म्युला डिराईव्ह करणार, थोडी थेरी आठवायची अगोदरची. करंट, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, यामध्ये आपण फोर्स, हा लॉरेन्झ फोर्स स्टडी केलेला आहे. आता इलेक्ट्रॉन्सवरती असलेला फोर्स तर कळाला आहे. प्रोडक्ट सांगा याचा कसा येईल, F इक्वल टू मॅग्निट्यूड घ्यायची असेल तर फोर्सची F इक्वल टू क्यू फी बी, आणि क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणजे काय आलं साइन थिटा. हा फॉर्म्युला हे बघितला आहे आपण. हिअर थिटा इज 90 डिग्री, कळतंय. वेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्डमधला अँगल किती आहे 90, सो साइन 90 विल बी 1. सो वी कॅन राईट दिस फॉर्म्युला ॲज क्यू फी बी. दिस इज द force experienced by the charges, free electrons or free charges within this rod. आता या रॉडमधले इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाले ह्या फोर्समुळं. ओके, यांची डिस्प्लेसमेंट होईल. सपोज इथला इलेक्ट्रॉन इथं आलाय म्हणजे त्याची डिस्प्लेसमेंट किती झाली L अमाऊंट ऑफ चार्जेस आर डिस्प्लेस्ड. आता इथं चार्जेस आर डिस्प्लेस्ड बाय ए डिस्टन्स L एवढी डिस्प्लेसमेंट झाली. कुणामुळं, ह्या फोर्समुळं. मग मला सांगा हे काय असेल, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे इथं लिहितो मी कारण ह्या सेक्शनमधलं आपण सांगतोय. तुमच्या थेरीच्या एक्झामसाठी ह्या नोट्स तुम्ही प्रिपेअर करा व्यवस्थित, सिम्पल आहेत. दिस इज अवर लॉरेन्झ फोर्स. ओके, आणि ह्या लॉरेन्झ फोर्सला मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट केलं तर दिस विल बी क्यू व्ही बी साइन थिटा. थिटा 90 असल्यामुळे याला काय लिहितोय आपण क्यू व्ही बी. आता फोर्स ॲप्लाय झाल्यामुळं त्याची डिस्प्लेसमेंट होते. चार्जेस काय होतात डिस्प्लेस. सपोज इथून इथपर्यंत चार्जेस काय झाले डिस्प्लेस झाले, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती L एवढी डिस्प्लेसमेंट झाली. कुणामुळं, ह्या फोर्समुळं इलेक्ट्रॉनची. सो दिस विल बी इक्वल टू वर्क डन. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटला काय म्हणतो आपण वर्क डन म्हणतो. म्हणजे चार्जेसना डिस्प्लेस करण्यासाठी काहीतरी वर्क डन करतोच आपण. आणि हे वर्क डन कोण करत असतं, तर यात तयार झालेली एक इमॅजिनरी बॅटरी. लक्षात येते. इलेक्ट्रॉन्सला फ्लो कोण करत असतं, बॅटरीचं काम आहे ते. इथंही फ्लो झालेत. ॲक्च्युली काम इथं मॅग्नेटिक फील्डचं आहे, पण आपण असं म्हणतोय की त्यात एक इमॅजिनरी सेल आहे आणि तो सेल त्या चार्जेसना काय करतोय मूव्ह करतोय. मग धिस वर्क डन विल बी बाय इमॅजिनरी बॅटरी. बॅटरीनं केलेलं वर्क डन. पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला फी विल बी W/Q, आणि आपण फीला E म्हणतोय. मग इथंच लिहितो मी फीच्या जागी E.
सो दिस विल बी अवर इंड्युस्ड EMF इन अ रॉडमध्ये इंड्यूस झालेला EMF. मग डब्ल्यूचा फॉर्म्युला यूज करा. हे अगोदर इथं डब्ल्यू वर्क डनचा फॉर्म्युला, फोर्सचा फॉर्म्युला काय, क्यू फी बी इंटू एल. दिस विल बी अवर वर्क डन डब्ल्यू. आता डब्ल्यू पुट केलं, वर्क डनची व्हॅल्यू पुट केली तर काय बघा, चार्ज, व्हेलॉसिटी, मॅग्नेटिक फील्ड अपॉन क्यू कॅन्सल होईल आणि मग ईचा फॉर्म्युला राहील बी एल आणि व्हेलॉसिटी आहे फी. ओके, दिस इज द फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट इंड्युस्ड EMF इन अ रॉड. ह्या रॉडमध्ये तयार झालेला EMF, इंड्यूस झालेला EMF कॅल्क्युलेट करायचा एक सिम्पल फॉर्म्युला तयार झाला आहे. काय बघा, बी स्टँड्स फॉर मॅग्नेटिक फील्ड. ज्या मॅग्नेटिक फील्डमधून आपण या रॉडला मूव्ह करतोय त्या फील्डचे मॅग्निट्यूड. एल मीन्स दी लेंथ ऑफ रॉडची किती लेंथ आहे एल, अँड फी इज दी व्हेलॉसिटी ऑफ रॉड. झालं म्हणजे रॉडची व्हेलॉसिटी, रॉडची लेंथ आणि तो ज्या मॅग्नेटिक फील्डमधून मूव्ह होतोय त्या मॅग्नेटिक फील्डची मॅग्निट्यूड, ह्या 3 पॅरामीटर माहीत असतील तर आपण त्या रॉडमध्ये इंड्यूस झालेला EMF कॅल्क्युलेट करू शकतोय. लक्षात येत आहे, त्याचा EMF काय केला आपण, कॅल्क्युलेट केला. आणि मग तुम्ही म्हणाल की हे सगळा सेटअप कशासाठी आहे, तर मग मला सांगा, हे पॉझिटिव्ह टर्मिनल, हे निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट झालं अँड नाव करंट स्टार्ट्स फ्लोईंग इन दिस सर्किट. कारण हे कनेक्ट आहे ना आणि हे खाली कनेक्ट असल्यामुळे हे कंडक्टिंग होतं. म्हणजेच ह्या लूपमधून कोणता ABCD करंट स्टार्ट्स फ्लोईंग थ्रू दिस लूप. ह्या लूपमधून करंट काय होतोय, फ्लो होतोय. आता करंट फ्लो होतोय लूपमधून मान्य, डायरेक्शन कशी सांगणार, आधी ह्या मेथडनं सगळं मिळतंय आपल्याला. परत दुसऱ्या मेथडनं तर आणखी सिम्पल मेथड आहे ती, अगोदर ही समजून घ्या. लॉरेन्झ फोर्सची मेथड आहे. आता इथं करंटची डायरेक्शन कशी फाइंड आउट करा. इलेक्ट्रॉन कसे मूव्ह झाले होते सांगा. इलेक्ट्रॉन्स C पासून D कडे मूव्ह झाले. इलेक्ट्रॉन्स मूव्ह फ्रॉम पॉईंट C टू B. मग इलेक्ट्रॉन इकडं मूव्ह होत असतील तर डायरेक्शन ऑफ करंट इज ऑलवेज इन दी अपोजिट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन, मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन इकडं आले तर करंट इकडं फ्लो झाला आणि करंट इकडं झाला म्हणजे इथून इथं येईल, इकडं तर जाणार नाही, फ्री एंड आहे, मग इकडं येईल. सो करंट विल फ्लो थ्रू दिस लूप लाईक धिस. म्हणजे हा रॉड म्हणजे आपल्याला सिमिलर कशाला होता, बॅटरीला. असा हा रॉड, या रॉडमध्ये काय तयार झाली, एक बॅटरी तयार झाली आणि त्याच्या अक्रॉस आपण असं म्हणूया की इकडं आपण वायर कनेक्ट केली. मग करंट कसा फ्लो होणार, पॉझिटिव्ह टू निगेटिव्हच फ्लो होतो ना, असा फ्लो होणार करंट. म्हणजे यामध्ये असा अँटी क्लॉकवाईज करंट फ्लो झाला. अँटी क्लॉकवाईज करंट फ्लोज थ्रू दिस सर्किट, म्हणजेच इथे एक करंट सेटअप झाला. लक्षात येते. आणि मग या रॉडचा सपोज या सर्किटचा रेजिस्टन्स R असता, इथल्या या रॉडचा याचा रेजिस्टन्स काय असता, R असता, तर मग याचा EMF E आणि मग आपण करंट कॅल्क्युलेट करू शकतो. वी कॅन कॅल्क्युलेट करंट बाय युझिंग फॉर्म्युला I = E/R. लक्षात येते ही फॉर्म्युला I = E/R. याचा यूज करून हाच यूज करायचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. करंट पासिंग थ्रू दिस सर्किट I = काय आलं, E/R. आणि फॉर्म्युला कळाला. दिस इज द फॉर्म्युला यूज्ड टू कॅल्क्युलेट इंड्युस्ड EMF इन दिस रॉड. ही फर्स्ट मेथड, ॲक्च्युली सेकंड आहे, टेक्स्टबुकमध्ये सेकंड आहे म्हणून ते आधी एक्सप्लेन केली, कारण यातून आपल्याला बेसिक कळतं की करंट का तयार होतोय, कसा तयार होतोय. हे पहिलं रिझन झालं. आणि करंट कसा आहे, अँटी क्लॉकवाईज. आता याचं सेकंड रिझन, याहीपेक्षा सिम्पल मेथड. आता काय होणार बघा, सपोज आपला हा एक स्क्वेअर लूप आहे किंवा रेक्टँग्युलर लूप आहे ABCD. एक रेक्टँग्युलर लूप झाला. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर पासिंग थ्रू दिस लूप. किती लाईन्स आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आर पासिंग थ्रू दिस लूप ABCD. यालाच म्हणतो आपण मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे या रेक्टँग्युलर लूपमधून मॅग्नेटिक फ्लक्स काय होतोय, पास होतोय. आणि किती नंबर, 9 नंबर ऑफ लाईन्स पास होतात. आपण म्हणूया की 9 एवढा फ्लक्स यातून काय होतोय, पास होतोय. फ्लक्सला सिम्बॉल काय यूज करतो आपण, फ्लक्सला इन्व्हॉल्व आपण फाय यूज करतो. सो इनिशियल फ्लक्स 5 म्हणा आणि 9 एवढे आहेत. आता काय होईल बघा, फेन वी स्टार्ट्स मुव्हिंग दिस रॉड इन दिस डायरेक्शन. फी एवढ्या व्हेलॉसिटीनं आपण या रॉडला काय केलं, मूव्ह केलं. इकडं मूव्ह करतोय आपण. काय होईल सांगा, रॉडला जर इकडं मूव्ह केला, हा रॉड मी इथं आणला तर हे एक्स डिस्टन्स काय होईल, इन्क्रीज होईल. एक्स डिस्टन्स इन्क्रीज झालं की या लूपचा एरिया काय होईल, इन्क्रीज होईल. रॉडला इथून इथं आणलं मी, लूप लार्ज झाला ना जरा, एरिया ऑफ द लूप इन्क्रीजेस. एरिया ऑफ दिस लूप इन्क्रीजेस अँड वी नो द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक फ्लक्स, सॉरी मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय, फाय = B·A·. फ्लक्सचा फॉर्म्युला काय असतो, फाय =
बी ए कॉस थिटा और बी बार डॉट ए बार, दिस इज द फॉर्म्युला फॉर फ्लक्स. आणि मग एरिया चेंज होईल. जर रॉडला तुम्ही इकडं मूव्ह केलं तर ह्या रेक्टँगलचा एरिया काय होत जाईल, चेंज होत जाईल, म्हणजे इन्क्रीज होईल. अँड इफ एरिया इन्क्रीजेस, एरिया ऑफ रेक्टँगल इन्क्रीजेस, देन फ्लक्स फाय पासिंग थ्रू दॅट रेक्टँगल ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे बघा, ज्यावेळी आपण या रॉडला इकडं काय करतोय, मूव्ह करतोय, त्यावेळी त्या रेक्टँगलमधून, ह्या ABCD रेक्टँगलमधून पास होणारा मॅग्नेटिक फ्लक्सही काय होतोय, इन्क्रीज होतोय. हे साहजिक काही दिसतंय तुम्हाला. एरिया इन्क्रीज झाला की त्या सरफेसमधून, त्या एरियामधून पास होणारा फ्लक्स हे काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. म्हणजेच फ्लक्स इन्क्रीज झाला याचा अर्थ चेंज झाला. फ्लक्स इन्क्रीज झाला म्हणजे काय झाला, चेंज झाला. अँड अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, ज्याला आपण d∅dt, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इंड्युसेस EMF इन अ सर्किट. त्या सर्किटमध्ये EMF इंड्यूस होतो. फॅराडेजचा फर्स्ट लॉ आपल्याला माहिती आहे. इफ देर इज ए चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ ए सर्किट, देन EMF और करंट इज इंड्युस्ड इन दी सर्किट. म्हणजे त्या सर्किटमधून पास होणारा मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज झाला तर सर्किटमध्ये EMF इंड्यूस होतो. कशावरून, फॅराडेज लॉमध्ये सांगितले आणि जे स्टडी केले आपण. आणि फॅराडेज लॉचा फॉर्म्युलाही माहिती आहे आपल्याला. म्हणजे त्या इंड्यूस झालेल्या EMFची मॅग्निट्यूड, लेन्झ लॉवरून डायरेक्शन घ्यायची असेल तर निगेटिव्ह लिहितो आपण, पण ती डायरेक्शनसाठी. मॅग्निट्यूड जी आहे ती इंड्यूस्ड EMFची काय असते, d∅dt असते. एवढं तरी माहिती आहे आपल्याला. म्हणजे या लूपमध्ये EMF इंड्यूस झाला हे आपल्याला फिक्स आहे. आता इंड्युस्ड EMF असा लिहितोय आपण, E इक्वल टू काय, d∅dt. मग फ्लक्सचा फॉर्म्युला काय, फाय इक्वल टू बी बार डॉट ए बार, म्हणजेच BA कॉस थिटा. आता इथं थिटा किती, थिटा इज व्हॉट, हा आपला सरफेस झाला, लूप झाला. ABCD हा रेक्टँग्युलर लूप. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कशी आहे, इनवर्ड. मग थिटा विल बी डायरेक्शन बिटवीन बी बार अँड ए बार. ए बार मीन्स एरिया व्हेक्टर, एरिया नाही, एरिया व्हेक्टर म्हणजे काय, या सरफेसला ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर. मग इथं परपेंडिक्युलर असा असेल तर अँगल 180 येईल. कॉस 180 -1 असल्यामुळे ते मायनस साईन कॅन्सल झालं असतं. एरिया आतमध्ये असता तर 0 आला असता. कॉस 0ची व्हॅल्यू काय, 1. म्हणजे इथं सरफेस जो आहे तो मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर आहे. सरफेस परपेंडिक्युलर असेल तर एरिया व्हेक्टर पॅरलल असतो. लक्षात येते, सरफेस ही कॉईल मॅग्नेटिक फील्डला कशी आहे, परपेंडिक्युलर. तर याचा एरिया वेक्टर कसा आहे, कॉईल मॅग्नेटिक फील्डला पॅरलल आहे. पॅरलल असेल तर अँगल 0 और 180 कन्सिडर करतो आपण. मग अँगल 0 असेल तर कॉस 0 विल बी 1. सो हिअर द फ्लक्स फाय विल बी BA. काय आला हा, BA. नाउ व्हॉट इज द एरिया ऑफ दिस कॉईल, ह्या कॉईलचा, ह्या रेक्टँग्युलर कॉईलचा एरिया काय असेल, रेक्टँगल आहे ना, लेंथ इंटू ब्रीथ LX. So we can write this as B into L into X. This is the magnetic flux passing through this rectangular loop. ह्या रेक्टँग्युलर लूपमधून पास होणारा हा काय आहे, मॅग्नेटिक फ्लक्स आहे. आता हा फ्लक्स कॉन्स्टंट आहे का, फाय हा फ्लक्स मिळाला, बट दिस फ्लक्स इज नॉट कॉन्स्टंट. वाय, बिकॉज दिस रॉड इज मुव्हिंग इन दिस डायरेक्शन. हा रॉड मूव्ह झाला की एक्स इन्क्रीज होणार आहे. व्हॅरी कोण होतं यात, एक्स. यल चेंज होईल का सांगा, हे डिस्टन्स किंवा हे डिस्टन्स चेंज होणार नाही, म्हणजे यल कॉन्स्टंट आहे. लक्षात येते. मॅग्नेटिक फील्ड आपण चेंज करतोय का, नाही. मॅग्नेटिक फील्ड इज ऑल्सो कॉन्स्टंट. मग मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, लेंथ कॉन्स्टंट आहे, मग चेंज फक्त काय होते किंवा व्हॅरी काय होते, एक्स. आणि एक्स काय होतं, इन्क्रीज होते. सो हिअर एक्स चेंजेस अँड बिकॉज ऑफ दिस चेंज इन एक्स, फ्लक्स पासिंग थ्रू दिस रेक्टँगल इज ऑल्सो चेंजेस. अँड चेंज इन फ्लक्स इज सिमिलर टू d∅. चेंज इन फ्लक्स म्हणजे कोण झालं आता, d∅ झालं. सो वी कॅन पुट हिअर दिस व्हॅल्यू E इक्वल टू d/dt. E इक्वल टू d/dt. आणि मग फायची व्हॅल्यू काय, BLX. ही झाली फायची व्हॅल्यू. आता यामध्ये कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह म्हटलं की कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतो आपण. कॉन्स्टंट काय काय आहे, मॅग्नेटिक फील्ड इथं कॉन्स्टंट आहे, रॉडची लेंथ L कॉन्स्टंट आहे, आणि याच्या हा इकडं मूव्ह होत असल्यामुळं एक्सची व्हॅल्यू इन्क्रीज होते, म्हणजे चेंज होते. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x dx विथ रिस्पेक्ट टू टाइम dt. नाउ व्हॉट इज दिस, dx/dt. विचार करा जरा, dx/dt काय असेल. हे dx काय आहे, x काय आहे, x आणखी पुढे जाईल, आणखी पुढे जाईल, म्हणजे x चेंज होत आहे. दिस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ रॉड. रॉड किती पुढे जातो हे x वरूनच कळणार ना. इथं असेल तर 0 आणि मग असा तो पुढं चाललाय.
डिस्प्लेसमेंट ऑफ रॉड किंवा रॉडनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणू शकतोय आपण. लक्षात येते. सो एक्स स्टँड्स फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ रॉड. सो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज नथिंग बट व्हेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट dx/dt, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, याला काय म्हणणार आपण, व्हेलॉसिटी. सो वी कॅन पुट हिअर dx/dt ॲज फी. सो वी कॅन राईट दिस ॲज BL फी. झाला तयार फॉर्म्युला. हा पण तोच होता, हाही तोच आहे. ही फर्स्ट मेथड ॲक्च्युली टेक्स्टबुकमध्ये ही आधी दिले, ही नंतर दिले, पण हे एक्सप्लेनेशनला सोपं आहे. सो दिस इज अवर फर्स्ट मेथड. मोशनल EMF म्हणजे त्या रॉडमध्ये इंड्यूस झालेला EMF मी याला इथं लिहितो. E = फॉर्म्युला काय, BL फी. आणि मोशनल EMF फ्रॉम फॅराडेज लॉ. फॅराडेज लॉ म्हणजे कोणता, हा लॉ, dφ/dt. E = हा मोशनल EMF फ्रॉम फॅराडेज लॉ झाला. ही फर्स्ट मेथड. अँड दिस इज अवर सेकंड मेथड, मोशनल EMF फ्रॉम लॉरेन्झ फोर्स. लॉरेन्झ फोर्सवरून आपण याला कॅल्क्युलेट करू शकतोय. यामध्ये ॲक्च्युली एवढा पार्ट आहे. ओके, हा एवढा पार्ट ॲड करा आणि इथं ड्रॉ केलेली मी जी डायग्रॅम होती, म्हणजे तुमचा थेरीतला मोशनल EMF हा एक इम्पॉर्टंट पार्ट त्यामध्ये कव्हर होईल. इथं इम्पॉर्टंट कंडिशन्स काय लक्षात ठेवायच्या, तर हे फॉर्म्युले कधी यूज करायचे, इफ डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी अँड लेंथ वेक्टर, ऑल दीज 3 आर म्युच्युअली परपेंडिक्युलर इच अदर, तरच हे फॉर्म्युले यूज करा. ही एक महत्त्वाची कंडिशन. आणि कंडक्टरची मोशन कशी असावी, तर मोशन कंडक्टरची कन्सिडर करताना लक्षात ठेवा, जर मॅग्नेटिक फील्ड इथं इनवर्ड होती आपली, म्हणजे मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स इनवर्ड जात आहेत, तर ह्या कंडक्टरची मोशन अशी असावी की यानं या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्सना कट केलं पाहिजे. ओके, फील्ड इकडं होत्या तर हा मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्सला कट करत जातो याची लेंथ. जर हा कंडक्टर मॅग्नेटिक फील्डच्या लाईनच्या अलॉंग मूव्ह झाला असता, म्हणजे पॅरलल टू दी मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे इथं व्हेलॉसिटी आणि बी बार सेम डायरेक्शननं झाले, या कंडिशनला ह्या रॉडमध्ये कुठलाही EMF इंड्यूस होणार नाही. हे एक कंडिशन व्यवस्थित लक्षात ठेवा. लक्षात आलं. आता यात जो इंड्यूस होणारा करंट आहे त्याची डायरेक्शन ज्यावेळी सांगतो आपण, इथं आपण सांगितली होती की इथं आपण जो रेक्टँग्युलर लूप कन्सिडर केला होता, द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट इन दॅट लूप शुड बी अँटी क्लॉकवाईज. हे इथं कळालं होतं. इथं कसं सांगू शकतोय, इथं आपण यूज करू शकतो लेन्झ लॉ, बिकॉज हिअर द मॅग्नेटिक फ्लक्स इज इन्क्रीजिंग अँड अकॉर्डिंग टू दी लेन्झ लॉ, दिस इज अवर कॉईल, दिस इज मॅग्नेट. म्हणजे मॅग्नेटला जर टुवर्ड्स कॉईल मूव्ह केलं तर फ्लक्स इन्क्रीज होतो आणि कॉईलमध्ये इंड्यूस होणारा करंट हा अँटी क्लॉकवाईज असतो हे सांगितलं होतं. मग इथंही फ्लक्स इन्क्रीज होतोय, त्यामुळे इंड्यूस होणारा करंट हा कसा अँटी क्लॉकवाईज हे सांगू शकतोय. पण ह्या बेसिक मेथड झाल्या. आपण आता एक नवीन रूल यूज करणार आहे टू फाइंड द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट बाय मोशनल EMF. आता हे मोशनल EMF वरून जर करंट इंड्यूस झाला तर करंटची डायरेक्शन फाइंड आउट करायला आपण जो रूल यूज करणार आहे, दॅट रूल विल बी फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फ्लेमिंगचा कोणता, राईट हँड रूल आहे. हा एक सिंपल रूल आहे. याला आपल्याला करंटची डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी यूज करायचे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल याआधी आपण यूज केलेला आहे. लेफ्ट हँड रूलमध्ये आपण या 3 फिंगर्स यूज केल्या होत्या, मॅग्नेटिक फील्ड, करंट, देन थंब शोज द डायरेक्शन ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन कंडक्टर ऑर पार्टिकल. लक्षात आलं. किंवा इथं व्हेलॉसिटी होती. तसंच सेम इन फ्लेमिंग्स राईट हँड रूल वी यूज दीज 3 फिंगर्स. या 3 फिंगर्स यूज करतो आपण. आता इथं 3 फिंगर्स यूज करताना सपोज we consider here a uniform magnetic field in this direction. This is the direction of magnetic field. इकडे मॅग्नेटिक फील्ड आहे अशी, आणि मग या मॅग्नेटिक फील्डमध्ये मी एक कंडक्टर प्लेस केला. हा कंडक्टर असा आहे ॲक्च्युली, मी याला असं प्लेस करतोय. लक्षात येते. पण हा रिप्रेझेंट इथं दाखवता येणार नाही म्हणून मी याला असं इथं दाखवलं. सो दिस इज अवर कंडक्टर. हा कंडक्टर इथं असा प्लेस केला. ॲक्च्युली असा नाही येतो, हा कंडक्टर असा आहे आणि याला मी या डायरेक्शननं मूव्ह करणार आहे. याची ट्रान्सलेशनल मोशन इकडं आहे. आता हा वरती मूव्ह होतोय म्हणजे द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी इज दिस, फी बार, बी बार, फी बार. फी बार वरती, बी बार इकडे परपेंडिक्युलर झाले. मग इथं आता करंटची डायरेक्शन, म्हणजे आता हा मोशनमध्ये आला की याच्यात करंट इंड्यूस होतो आपण सांगितले. मग यात कसा करंट इंड्यूस होईल हे आपण फ्लेमिंग्स राईट हँड रूलवरून सांगू शकतोय. कसं सांगणार, यूज दीज 3 फिंगर्स, थंब, फर्स्ट फिंगर अँड मिडल फिंगर. हिअर thumb shows the direction of velocity or motion of conductor. Okay, thumb points the direction of motion of conductor. कंडक्टरच्या मोशननं थंब यूज करा. 4 फिंगर shows the direction of magnetic field. मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शननं काय घ्यायची, 4 फिंगर. देन दिस मिडल फिंगर shows the direction of induced current in that कंडक्टर. म्हणजे आता कंडक्टर आपला ॲक्च्युली असा होता, मी सांगितलं तुम्हाला. इथं कंडक्टर वरती मूव्ह होतोय, थंब केला आपण त्या डायरेक्शननं. मॅग्नेटिक फील्ड इकडं होती,
फोरफिंगर. देन दिस मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट. म्हणजे ह्या कंडक्टरमध्ये करंट कसा इंड्यूस होईल, तर इकडे या डायरेक्शननं होईल. सो दी इंड्युस्ड करंट इन दिस कंडक्टर विल बी इन दिस डायरेक्शन. या डायरेक्शन हा करंट काय होतोय, इंड्यूस होतोय. सिंपल आहे, लक्षात आला. फ्लेमिंग्स राईट हँड रूल कसा यूज करायचा, या 3 फिंगर्स, दिस 3 फिंगर्स शुड बी म्युच्युअली परपेंडिक्युलर टू ईच अदर. ही कंडिशन लक्षात ठेवा मेन. थंब, फोरफिंगर, फर्स्ट फिंगर. इकडं काय, मोशन ऑफ कंडक्टर, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. देन मिडल फिंगर शोज द डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड करंट इन अ कंडक्टर. लक्षात आलं. या टाईपमध्ये आपला हा फर्स्ट पार्ट इथं कंप्लीट होतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, तर इथं जो आपला कंडक्टर हा कसल्या मोशनमध्ये होता, ट्रान्सलेशनल. आता याच कंडक्टरला आपण रोटेशनल मोशनमध्ये मूव्ह करणार आहे आणि त्यावेळी इंड्यूस होणारा EMF कसा कॅल्क्युलेट करायचा, याच्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके.